आपण खरं तर कोथरूड पोलीस स्टेशनला आहोत. या ठिकाणी ठाणे अंमलदार भवारी साहेब आहेत. याने अगदी रितसर पंचनामा केला आहे. सगळं रितसर चाललेलं आहे. अजून पुढील तपास होतोय. आम्ही पीएसआय साहेबांशी बोललो. त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन ड्रायव्हरांची सगळ्यांची आम्ही मुलाखत घेतली आहे. सगळे व्हिडिओसाठी या ठिकाणी आमचे वकील आहेत, साबळे साहेब, वारे साहेब आहेत, डोंगरे साहेब आहेत, आम्ही सगळेजण. तर हे भयानक अपघात आहे. हा असा अपघात हाडवैरत होऊ नये. अत्यंत एवढ्या लोखंडी गाडीचा चंदामेंदा झालाय म्हणजे तो अपघात कसा असेल. मी समजेल का नशीब त्या माणसांचा. एखाद्या वेळा ती 40-50 माणसं जागेवर गेली असती अशी परिस्थिती होती. अशा प्रकारचा हा अपघात झालेला आहे. मी खरं तर पहिल्या प्रथम त्या डेअरीच्या या गाडी मालकाचा निषेध करतो. त्यांनी इथं पोलीस स्टेशनला यावं आणि त्यांनी हजर व्हावं आणि ज्या आमच्या दवाखान्यामध्ये पेशंट आहेत त्यांच्या उपचारासाठी त्यांनी खर्च करावं. नंतर इन्शुरन्स आहे तो इन्शुरन्स भेटल. ती माणसं जगतील नाही जगतील जी मृत्यू पावल्यात. परंतु मी साहेब मी जबाबदारी सांगतो, जर हा गाडी मालक इथं आला नाही आणि यांना जर यांना हे दिलं नाही तर मी ही गाडी इथं पेटून देणार. काय माझ्यावर गुन्हा दाखल करायला तो करा. परंतु त्याने इथं यावा. ती माणसं तरफडतात आता दवाखान्यामध्ये. जवळजवळ 20-25 माणसं त्यांना वकारी आले सुपारी नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण असताना ह्या गाडीवाल्याला मी साहेब तुमच्यासमोर इशारा देतोय. साहेबांची बोल मी SP साहेबांची माझी आता मी बोलणार आहे आणि SP साहेबांना सुद्धा सांगणार आहे का हा कोण गाडी मालक किती कोट्याचा असू द्या पण त्यांना इथे यावा आणि त्यांनी त्या जी माणसं आता पीडित आहेत, जी श्रेयस आहेत त्यांच्यासाठी उपचार करून त्यांना जीवदान द्यावा. अशा प्रकारची आमची मागणीचा किती चंदामेंदा झालाय. हा गाडीचा अपघात जो आहे हा समोर नाही झाला. या गाडीचा अपघात आडवा गाडीला हा टँकर धडकलेला आहे. म्हणजे आडव्या गाडीला धडकलाय म्हणजे हा चुकीचा अपघात आहे. संपूर्ण चुकी त्या टँकरवाल्याची. टँकरवाल्याची आम्ही व्हिडिओ शूटिंग घेतलेली आहे. त्यांना सांगितलं मी मंचरला एक क्वार्टर घेतली. क्वार्टर म्हणलं बिगर पाणी टाकता मी पेलो आणि बिगर पाणी टाकता पेल्यामुळे त्याला त्या क्वार्टरला खालवर केला आणि ह्या लोकांचा त्यांनी 2 मृत्यूंचा बळी घेतला. अशा प्रकारचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय. आणि म्हणून भवारी साहेब तुम्ही कुठल्याही प्रकारे तुम्ही चांगले अधिकारी आहात, सिनियर अधिकारी आहात. जरी आज ठाटे साहेब तिकडे बंदोबस्ताला गेलेत तरी आमचे वकील साहेब, ॲडव्होकेट साबळे साहेब आमच्या संघ या ठिकाणी आहेत. ते कार्यकर्ते सगळे आहेत. तर आमची अशी मागणी राहील की तुम्ही याचा टोटल पंचनामा करून आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी करतो आम्ही. धन्यवाद. चल आला नाही तर त्याचा टँकर पेटवला जाईल. पोलिसांनी माझे 2 गुन्हे दाखल करा. तुम्ही तुमच्या कामाला लागा. आम्हाला त्याला फोन लावा साहेब. तो मालक आहे टँकर. त्याला काही जे गरीब लोक आहेत मी मंचरला घेतली बिगर पाणी टँकर पेलो आणि व्हिडिओ गेले. मी डॉक्टरला सांगितले तुम्ही त्याचा तोंडाला लागला होता, मुतला होता तू. आम्ही त्याला स्वतः कुठला मुक्का मारे त्याला बरोबर देतो. म्हणजे तू अडकलेला गाडीची कंडिशन 15-20 जणांनी ते पत्र ओढून त्याला बाहेर काढलं. बोलतोय साहेब म्हणजे प्रेस झालेली आहे गाडी. या ठिकाणी खरं तर स्पॉट पंचनाम्यावरती आहे. जाधव साहेब PSI या ठिकाणी आहेत. पोलीस पाटील या गावचे आहेत. सकाळी आम्ही घटनास्थळी आलतो. आता इथं पंचनामा डोंगरे साहेबांचा पंचनामा चालले. तर जाधव साहेबांनी जबाबदारी घेतली का मी चांगल्या प्रकारचा पारदर्शकपणे तपास करून जे हे गरीब मजूर आहेत या मजुरांना कसं ना कशी मदत मिळेल या दृष्टिकोनातून आपण खरं तर प्रयत्न करतोय. पोलीस पाटील तुम्ही दक्षता घ्या कारण हा अपघात वेगळा आगळे म्हणजे गरीबाचा अपघात आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना न्याय मिळून द्यायचे आहे. त्याच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. तुम्ही न्याय द्याल तरी आमचे मित्र ठाटे साहेब PI इथं बंदोबस्ताला गेलेले आहेत. ते इथं नाही आहेत. परंतु आता तुम्ही पुढे गेला कोणी कुठली झालं तपासाला बाकीच्या ठाण्यामध्ये डिटेलमध्ये लेखी थोडीशी माहिती भेटली ना त्याच्यावरती मला त्या इन्शुरन्स वाल्याला वकिलाला म्हणजे ते मृतांची जी संख्या आहे 2च आहेत ना मृत्यू
म्हणजे 2 मूर्तींची संख्या, ते एकतर कातकरी समाजाची म्हणजे अत्यंत गरीब लोक आहेत, त्यांची मूर्त्यांची संख्या, त्यांना जर आधार कार्ड नसेल, त्यांना ते गाडीचा टँकर दुधाचा असल्यामुळं, तो दुधाचा टँकर असल्यामुळं त्याला इन्शुरन्स फुल आहे. म्हणजे त्या टँकरकडून इन्शुरन्स जर फुल असेल, त्या मैतांची त्यांना काही 20 लाख रुपये भेटतील, 25 लाख भेटतील. ते आहे त्याच्यावाल्यांना मी काम करते सर, त्यांना 2-2 लाख रुपये भेटायला पाहिजे. तरी आमची इंजिनियर वगैरे सगळे इकडली लोक लागते प्रत्येक गावची. तर आम्हाला तुम्ही एवढीच मदत करा. आता तिथं बोलतो मी जातो, तुम्ही पंचनामा केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पोलीस पाटील अध्यक्ष आम्ही आहे तुमच्या बरोबर. हा बस एवढंच मला अपेक्षा आहे साहेब. आणि मला याच्यामध्ये पारदर्शकपणे राहा. कात्रजच्या दूध डेअरीच्या ती गाडी आहे दुधाची, त्या मालकाने हे जे आमच्या हे झालेलं आहे त्यांना खरं त्यांनी 1 वर्षाची मजुरी द्यावी, नाहीतर आम्ही त्याला सोडणार नाही. ती गाडी आम्ही पोलीस स्टेशनला पेटवून देऊ, त्यांना इथं यावा आणि ह्या लोकांचा ज्यांना मार लागलाय त्यांची बिलं द्यावा. जी काय कायदेशीर बाब आहे ती आमचा इन्शुरन्स ते आम्हाला सरकारी तिकडून इन्शुरन्स कंपनीकडून भेटणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी मीडियाच्या समोर जाहीरपणे सांगू इच्छितो का त्या कात्रजच्या गाडी मालकाने इकडे येऊन या लोकांची बिलं दिली पाहिजे. ही माणसं आमची गरीब आहेत, रोज मजुरीने येऊन पोटाची खळगी भरतात. अशा प्रकारची आमची ही आहे. म्हणून मी परत एकदा या कात्रज दूध डेअरीचा जो टँकर आहे त्याचा मी निषेध करतो. आणि तो ड्रायव्हर इथं ऍडमिट आहे, तो ड्रायव्हर मी कबुली दिले का मी सकाळी एक देशीची वॉटर फुल आणली होती बिगर पाणी टाकता, तो बिगर पाणी टाकता पेल्यामुळं हा अपघात झालेला आहे. ड्रायव्हरचा हलगर्जीपणा आहे आणि त्या ड्रायव्हरच्या मालकावर त्या गाडीवरती गुन्हा दाखल तर होणारच आहे. परंतु ज्या लोकांना ही माणसं आमची हातू झाल्यात का ते आता वर्षभर काम करू शकणार नाही. कोणती बारगाडी मोडले, कोणता हात मोडलाय, कोणता पाय मोडलाय, कोणता डोका फुटलाय, 2 माणसं जागेवर गेलात. यांच्यासाठी सरकारी ते काय भेटणारच आहे. मालक जर 2 दिवसात आला नाही, त्याला अटक झाली नाही तर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये हे वादळ त्याची गाडी पेटवणार. हा माझा सरळ इशारा आहे आणि त्याची त्यांनी नोंद घ्यावा मीडियाच्या माध्यमातून. धन्यवाद. मला वाईट नाही वाटतं, ज्या टायमाला अपघात होतो ना त्या टायमाला पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी असते. त्या गाडीवर तो मालक तिथं आणून त्याला खर्च करायला लावणे. जबाबदारी तुमचा हे आयुष्य नाही. पण मी जर मला पेशंटला जीव लावण्याची चांगलं मला माहिती आहे मला, पण मी पोलिसांनी सुटणार नाही. मला पेशंट काही जर उपचार करताना जर पेशंट लागले झाला उपचार करताना तर मात्र कोण कार्यक्रम त्यांना बाकीचे फोटो मिळाले का तर खरेखर मात्र 2 माणसं बघतात का त्यांच्या नोकरी हव्या. 2 माणसं गेल्या त्यांनी झोपलं काय काय तो मालक मला शोधायचे. तुम्ही डॉक्टर चांगले तुम्ही चांगले काम करा. माझं काय म्हणणं आहे का जर बारखे मी तुला मला काळजी केली मग कसं वाटतं. पेशंट आहे त्याच्यापैकी इथून हलवलं किती हलवायला कोणीच नाहीये. सगळ्यांचं काही जबाबदारी आहे ना? लागणार आहे. काय आता तुम्ही तयारच मी करायला काही मी तयार आहे. आता झालं कसं ते आमचे 2 पेट झाले ते खाली घाटे खालचे. आणि मला काय म्हणायचे पोलिस चालते का नाही अजून यांची आली नाही. मी हे बघा तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब तुमचं तुम्ही गोराणे साहेब येऊन गेले. कोण गोराणे वस्तूचे पोलीस येऊन गेले. पोलिसाचे ज्या टायमाला 2 डेड होतात त्या टायमाला आम्ही डेड वरती आता इथं जे सरकारी टँकर आहे दुधाचा त्याला ताब्यात घेतले पाहिजे. त्याने या लोकांचा खर्च करायला पाहिजे ना. मी इन्शुरन्स खर्च ते नंतरचा पाडते बोलत नाही. बघा थोडा मार लागलाय घाबरलेले. आणि उद्या परत आता शिक्षण केला का आता आहे थोडा आहे रक्तस्राव
आताच्या सिटी स्कॅनच्या रिपोर्ट नुसार त्यांना औषध उपचार करणं एवढंच काम आहे आपलं. बाकी काय ऑपरेशन वगैरे लागणार नाही लागलं. आता ऑपरेशन किती केस आहेत? आता ऑपरेशनचे 4 आहेत, पायाला फ्रॅक्चर आहे ना, तर ते 4 आहेत. काय एक हात आहे, एक पाय आहे, एक पोकळत आहे आणि त्याच्या दंडाला आहे. बरं ठीक आहे. आपण तुम्ही तुमचं हॉस्पिटल चांगलं आहे, मोठं आहे. तुम्ही या पेशंटची जबाबदारी घ्या. काही सर्व काय असेल ते माझा फोन आहे, मला फोन करा. कुठल्याही प्रकारचं मी आता पोलीस स्टेशनला जातो आणि जो कोणी ज्याच्या सरकारी दूध गाडीचा तो टँकर आहे त्याने चुकीच्या मार्गाने अपघात केले त्याला पहिला अटक केल्याशिवाय वादळ शांत बसणार नाही. जर त्याला अटक नाही केली पोलिसांनी तर मी त्या पोलिसमध्ये गाडी पेटवल्याशिवाय राहणार नाही. हा माझा इशारा आहे. मी खरं तर पोलिसला गाडी पेटली. हा मला चिडायला लावू नका. तुमचा दोस्त नाही, तुम्ही फक्त उपचार करा. त्या पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला तर पोलिसांनी शिकणार माहिती. हा मी कारण झाले का तर एवढं 40-50 माणसं अपघात आहे. पोलिस काय करतो तिकडे दोन आहे. नाव काय? हा काय नाव? आपले निंदीचे किती आहेत? काय बदललंय ना त्याला? चार आहेत का? चार आहेत. 4 आहेत का? हो, बाकीचे उतरले. आपण खरं तर माऊली हॉस्पिटलमध्ये आहे. अगदी हलगर्जीपणाने हा जो अपघात झालाय त्या टेम्पोवाल्याचा मालकाचा आम्ही शोध करतोय. अत्यंत मोलमजुरी करणाऱ्या माझ्या माता भगिनी, खरं तर तो कोण मालक आहे त्यांना इथे यायला पाहिजे. त्या पोलिसांना पण सांगितलंय याचा पंचनामा करून तात्काळ मला त्याला अटक झाली पाहिजे. 2 डेड जागेवर गेलेले आहेत आणि अशा प्रकारचा हलगर्जीपणा जर कोणी केला तर ते पोलीस असेल नाहीतर कोणी ते डंपरवाला असेल त्याला सुट्टी माझ्याकडून भेटल्या नाही. मला मी आता ते खाली 2 जे डेट झाले ते घाटाखाल्या महिला आहेत, गरीब आहेत. घटना आहे आणि म्हणून घाटाखाली काय आणि वरची काय सगळी माणसं आपली आहेत. त्याच्यामुळं हे यांच्या लंगरीपणामुळं आज आपण मीडियाच्या माध्यमातून मी या ठिकाणी कोण तो डंपरवाला आहे त्या दूध डेअरीचा त्यांनी येऊन या लोकांचा इथं बिलं भरावीत, अन्यथा त्याची गाडी पोलीस स्टेशनला पेटवून दिली जाईल असा इशारा माझा मीडियाच्या माध्यमातून मी या ठिकाणी देतोय. त्यांनी जर या लोकांचे बिलं भरले नाही, खर्च केला नाही, ते पोलिसांचा जमा होईल, पण त्याची गाडी हे वादळ स्वतः त्या पोलीस स्टेशनला पेटवून देईल. काय होय बरे ना? कुठे लागले? काय काळजी करू नका. आपल्याला बरं होऊन जाईल. तुम्हाला आम्ही उपचार करतो. जेवढं शक्य होईल तेवढा आपण प्रयत्न अगदी जलदगती त्या ठिकाणी आपण करू. हा आता बोलते का सीताराम पुढे त्या ठिकाणी आमच्या निमगिरी गावच्या खडाकोलीची महिला जे आमचे सीतारामची खरं तर त्यांच्या हे अत्यंत भयानक परिस्थिती आहे. या अपघातामध्ये थोड्यामध्ये लोक वाटले. मी या ठिकाणी अजूनही मीडियाच्या माध्यमातून कोण हा टँकरवाला आहे त्यांनी येऊन या लोकांना अगोदर वाचवण्याचा प्रयत्न करावा. नंतर जर त्यांचा प्रश्न नंतर आहे, पण त्याला माझा पोलिसांना पण इशारा आहे का त्या पोलिसांनी ताबडतोब त्या दोन्ही गाड्या ताब्यात घ्या आणि ज्यांच्याकडून अपघात झाले त्यांना अटक करा, नाही तर मला त्या पोलीस स्टेशनला त्या गाड्या चाळाव्या लागतील असं माझा मीडियाच्या माध्यमातून इशारा आहे. मी आता पोलीस स्टेशनला जाणार आहे. काय इथं त्यांना उपचार झाला पाहिजे. मेन म्हणजे आता काही
2-3 आमचे डेट झालेले आहेत 2. त्यामध्ये जे उर्वरित आहेत त्यांचा उपचार करण्यासाठी त्या गाडी मालकाने इथे सज्ज झालं पाहिजे, त्याचा हातभार खर्च केला पाहिजे. तर आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारची सुट्टी देणार नाही अशा प्रकारचा मी विचार घेतोय. मी आता पुढं डॉक्टरांशी बोलतो, त्यांना विचारतो. हे कुठले? इकडे तारीखाने काय होतं, यांच्या मुक्कामार जास्त आहे काही मी का या बाया गाव भरलं तर एक सराट लगेच लाव. कोणी शिफ्टर शिफ्टर लगेच लावताना चल बाई चल इकडे एक सराट बाट लावा. अजिबात डॉक्टर साहेब मला तुमच्याबद्दल चांगला आदर आहे. मला इथं हलगर्जीपणा चालणार नाही. मी कुठल्याही डॉक्टरला सोडणार नाही, शिफ्टर एकाही कर्मचाऱ्याला सोडणार नाही. चला चला द्या लावून शिफ्टर. त्यांना मुक्कामार जास्ती आहे या 2 काउंटर कम आहेत ना त्यांना हा असू द्या. 2 कोट खाली आहेत ना, म्हणजे त्यांना कसं थोडं मुक्कामार आहे, घाबरटपणा आलाय आणि त्यामुळं शिफ्टर आहे का ना. बाकीच्या बहिणी बघतो. वाईट घटना आहे ही, मी तुम्हाला सर्व सांगू इच्छितो का मजुरीना पोटासाठी काम करणाऱ्या या 2 महिलांचं जागेवर मृत्यू झालेला आहे. अत्यंत दुःख आहे आणि ही अत्यंत दुःखद घटना आहे. असा प्रसंग एखाद्या हाडवैऱ्यावर पण येऊ नको. तुम्ही पण महिला आहात. आता इथून पुढच्या ज्या आता महिलांना मुक्कामार आहे त्यांना व्यवस्थितरित्या तुम्ही आपलं डॉक्टर उपचार करा. मी आता डॉक्टरांना सांगितले, जर इथं कुठल्याही डॉक्टरने किंवा कुठल्या सिस्टरनी हलगर्जीपणा केला तर त्यांना सुट्टी भेटणार नाही. आपण सुद्धा इथं कर्मचारी आहेत, आपण काम करतोय, आपण पगार घेतोय, त्या पगाराचा फायदा आपण गरीब जनतेला दिला पाहिजे. आता इतकी वाईट आहोत, परंतु या ठिकाणी तुम्हाला मी सगळ्या डॉक्टर लोकांना माझा इशारा आहे, तुम्ही जे ज्यांना मार लागलाय त्यांना त्यांना चांगल्या प्रकारचं आता इथं उपचार करा. जर मागं मी एकदा इथं डॉक्टर एक सरपट चालला, मी त्याला जागेवरती सस्पेंड केले. मी नाक घेऊन जिल्हा परिषदला गेलो, त्या शिवसाहेबांच्या टॅबवर मी नाक सोडला होता. सरपणी डोस झाला तरी या दवाखान्यामध्ये उपचार झाला नाही. अशा प्रकारे लंगडीपणा करू नका. त्या 2 बायांना लागेल तुम्ही सलाईन लावा, त्या मुक्का मार त्यांना. मी पुढचं बघतो त्यांना. अजिबात त्याला गर्दी करू नका. त्यांना सलाईन लावा. 22, 23, 24, 25 26 पेशंट इथं आलेले होते. त्या 26 पेशंट मधून काही पेशंट इथनं रवाना केलेले आहेत. त्याचे आपण डॉक्टर साहेब तुम्ही काळजी घ्या. तुम्ही अत्यंत कार्यक्षम असे डॉक्टर आहात, परंतु इथं कुठल्याही प्रकारचा पेशंट अजून कोणी येणार असेल तर हलगर्जीपणा नाही झाला पाहिजे.